प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपण शिकणार आहोत प्रॉफिट म्हणजे काय, लॉस म्हणजे काय, कॉस्ट प्राइस म्हणजे काय, सेलिंग प्राइस म्हणजे काय आणि मार्क प्राइस म्हणजे काय. बघा समजा मी एखादं दुकान टाकलं आणि त्या दुकानात कपड्याचं दुकान टाकलं आणि एक शर्ट जे आहे त्या शर्टची मी किंमत ठेवली ₹1000. कस्टमर माझ्याकडे आला आणि मला विचारलं की या शर्टची किंमत किती आहे. मी त्याला सांगितलं की शर्टची किंमत आहे ₹1000. जर दुकानदाराने आपल्याला सांगितलेली किंमत आहे, दुकानदाराने जर म्हटलं की हे ₹1000 आहे, दुकानदाराने शॉपकीपरने जे सांगितलेली किंमत आहे किंवा लेबल प्राइस असते किंवा मार्क प्राइस असते, दुकानदार सिम्पली आपल्याला जो सांगतो फक्त त्याला आपण काय म्हणतो मार्क प्राइस. पण कस्टमर आपल्याला म्हणणार की नाही 1000चं खूप महाग होते, तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये काही डिस्काउंट द्या. आणि असं बार्गेनिंग करून आपण 10% डिस्काउंटवर मान्य झालो आणि त्याला ₹1000 शर्ट आपण ₹900 दिलं 10% डिस्काउंट. हे जे त्याला 9%ला आपण दिलं म्हणजे दुकानदाराने दिलं, तर हे झाली दुकानदाराची सेलिंग प्राइस. दुकानदाराने जी किंमत ठेवली त्याला म्हणतात मार्क प्राइस, ही झाली सेलिंग प्राइस. आणि हे शर्ट आपल्याला कितीमध्ये पडलं, हे शर्ट आपल्याला म्हणजे आपण किती मध्ये विकत घेतलं, दुकानदाराने किती मध्ये विकत घेतलं, शर्ट आपण विकत घेतलं ₹800. म्हणजे ही झाली आपली कॉस्ट प्राइस. म्हणजे सिम्पली बघा, जे आपल्या खिशातून जाते त्याला कॉस्ट प्राइस म्हणतात, जे आपल्याला मिळते त्याला सेलिंग प्राइस म्हणतात, आणि मार्क प्राइस जी कॉस्ट प्राइस आहे त्याच्यावर आपण वाढवून जे ठेवतो, मार्कअप करतो एक्स्ट्रा प्रॉफिट घेण्यासाठी, त्याला मार्क प्राइस म्हणतात. ऑब्व्हियसली कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त मार्क प्राइस असणारच, कारण कॉस्ट प्राइस जर 800 आहे आणि आपण जर मार्क प्राइस जर 700 ठेवली असती तर आपण लॉस मध्ये, आणि कोणता दुकानदार लॉस मध्ये करेल व्यवसाय. त्याच्यामुळे मार्क प्राइस म्हणजे काय, सेलिंग प्राइस म्हणजे काय आणि कॉस्ट प्राइस म्हणजे काय. बघा मार्क प्राइस जी आपली 1000 होती त्याला आपण 1000चे 900ला दिले म्हणजे 10% डिस्काउंट दिला. मार्क प्राइस मायनस डिस्काउंट दिला 10% दिला, तर काय आहे आपलं सेलिंग प्राइस येते. आपल्याला मार्क प्राइस म्हणजे काय, कॉस्ट प्राइस म्हणजे काय आणि सेलिंग प्राइस म्हणजे काय हे आता माहित झालं. आता बघा आपला लॉस केव्हा होते आणि प्रॉफिट केव्हा होते बघू आपण. बघा जर समजा एखादं शर्ट, आता हे एक्झाम्पल घेऊया आपण. हे शर्ट ₹1000 होतं, म्हणजे ₹1000 आपली मार्क प्राइस होती. सॉरी, हे शर्ट आपण ₹800 विकत घेतलं होतं आणि हे विकलं कितीला, म्हणजे ₹800 विकत घेतलं म्हणजे कॉस्ट प्राइस आपली 800 आणि विकलं कितीला, सेलिंग प्राइस 900ला. 800ला घेतलं 900ला विकलं म्हणजे ₹100 काय झाला आपल्याला प्रॉफिट झाला. म्हणजे आपला प्रॉफिटचा फॉर्म्युला काय येईल, धिस मायनस धिस, म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इज इक्वल टू प्रॉफिट. बघा तसंच जर आता हे शर्ट आपण 800ला घेतलं आणि 700ला विकलं असतं तर आपल्याला काय झालं असतं, लॉस झाला असता. म्हणजे कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस इज इक्वल टू लॉस. म्हणजे 800ला घेतलं आणि 700ला विकलं त्याच्यामध्ये लॉस झाला, तर कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस इज इक्वल टू लॉस. आता बघा प्रॉफिट पर्सेंट आणि प्रॉफिट लॉस म्हणजे काय. पर्सेंट प्रॉफिट म्हणजे बघा आपले 800ला शर्ट घेतलं 900ला विकलं, 800ला घेतलं 900ला विकलं म्हणजे 800 आपली सीपी झाली. सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस, याच्यानंतर सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस आणि एसपी म्हणजे सेलिंग प्राइस, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. बघा 800ला घेतलं आणि 900ला विकलं तर पर्सेंट प्रॉफिट करायचं तर 100ला घेतलं तर कितीला विकलं, म्हणजे कॉस्ट प्राइस जर 100 असेल तर आपण विकलं कितीला, पर्सेंट प्रॉफिट किती झाला, इथं 100 झाला ना, इथं प्रॉफिट किती झाला. 800ला घेतलं तर 900ला विकलं, तर 100ला घेतलं तर कितीला विकलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन 900 गुणिले 100 भागेला 800.
0 0 0 0 कॅन्सल, 8 9 72 खाली आले 8 8 साती बघा याच्यामध्ये प्रॉफिट किती झाला आपला 800 ला घेतलं तर 800 ला घेतलं तर आपण 900 ला विकलं म्हणजे आपल्याला प्रॉफिट किती झाला 100 रुपये आणि कॉस्ट प्राइस किती आपली 100 कॉस्ट प्राइस किती आपली 800 गुणिला पर्सेंट आहे म्हणून 100 2 0 2 0 कॅन्सल 8 1 8 खाली किती आहे 2 8 2 16 8 पंच 40 म्हणजे 12.5 आपला तर प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला काय झाला आपला प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला झाला आपला पर्सेंट प्रॉफिटचा फॉर्म्युला झाला पर्सेंट प्रॉफिट आपले सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस म्हणजे प्रॉफिट अपॉन अपॉन मध्ये ऑलवेज जो आहे तो कॉस्ट प्राइस कारण प्रॉफिट आणि लॉस हा नेहमी कॉस्ट प्राइसवरच होतो प्रॉफिट आणि लॉस हा नेहमी कॉस्ट प्राइसवर होतो इथे बघा इथे काय आलं सेलिंग प्राइस किती आपली 900 मायनस कॉस्ट प्राइस 800 डिवायडेड बाय ऑलवेज कॉस्ट प्राइस 800 गुणिला 100 100 900 मायनस 800 100 अपॉन 800 इंटू 100 0 0 कॅन्सल 8 1 8 खाली आले 2 8 2 16 8% म्हणजे याच्यामध्ये प्रॉफिट पर्सेंट झाला 12.5 आता बघा हेच जर आपलं उलट झालं असतं आपल्याला याच्यामध्ये लॉस झाला असतं लॉस पर्सेंट कसं काढायचं तर से लॉस पर्सेंट म्हणजे कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस झाला आपला लॉस झाला आता इथं आपली कॉस्ट प्राइस आहे 800 रुपये आणि जर आपण 700 ला विकलं असतं आपल्याला ऑब्विसली लॉस झाला असतं लॉस पर्सेंट लॉस कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस अपॉन ऑलवेज कॉस्ट प्राइस इंटू 100 कॉस्ट प्राइस 800 सेलिंग प्राइस 700 कॉस्ट प्राइस 800 इंटू 100 100 divided by 800 into 100 0 0 कॅन्सल 12 12.5 आपले आता इथे आपले फॉर्म्युले रेडी झाले फॉर्म्युला आपल्याला माहिती झाले प्रॉफिट म्हणजे काय लॉस म्हणजे काय आणि पर्सेंट प्रॉफिट म्हणजे काय पर्सेंट लॉस म्हणजे काय याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली आता आपण क्वेश्चन बघू एक बघा बाय सेलिंग अन आर्टिकल फॉर ₹270 लॉस ऑफ 10% इज मेड फाइंड द सीपी म्हणजे कॉस्ट रेट ऑफ द आर्टिकल बघा बाय सेलिंग अन आर्टिकल फॉर ₹270 लॉस ऑफ 10% म्हणजे 100 ला घेतलं 10% लॉस म्हणजे -10 10% 100 मधून 10 गेले 9 राहिले 100 ला घेतलं सीपी एसपी 100 ला घेतलं तर 90 ला विकावं लागलं लॉस झाला 10%चा सेलिंग ऑफ आर्टिकल 270 जर 270 ला विकलं असेल तर आपल्याला विचारलं आहे कॉस्ट प्राइस काय क्रॉस मल्टिप्लिकेशन 270 इंटू 90 गुणिले भागेला 100 0 0 0 0 क्रॉस मल्टिप्लिकेशन आपलं 270 इंटू 100 270 इंटू 100 भागेला 90 हे 90 येईल हा 0 0 कॅन्सल 27 30 इंटू 10 300 बघा एकदा रिपीट बघा कॉस्ट प्राइस आपल्याला काढायची आहे आपल्याला दिलेलं आहे की 10% लॉस आहे म्हणजे 100 ला घेतलं तर आपल्याला 90 ला विकावं लागलं आणि जर 270 ला विकावं लागलं तर आपल्याला कॉस्ट प्राइस करायचं 270 ला विकलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 इंटू 270 डिवायडेड बाय 90 नंतर 27 30 इंटू 10 300 आन्सर ऑप्शन सी 300 इज द आन्सर नेक्स्ट बघा
if an article is sold at 200% profit, then the ratio of its cost price to its selling price will be, बघा, cost price selling price, cost price समजा आपण 100, 200% प्रॉफिट म्हणजे 200% प्रॉफिट म्हणजे 100ची जर असेल तर हे 300ला विकावं लागेल. कारण प्रॉफिट म्हणजे काय, प्रॉफिट म्हणजे SP मायनस CP. 300 असेल आणि 100 असेल तरच 200 येईल ना. तर 100 जर कॉस्ट प्राइस असेल तर सेलिंग प्राइस 300. आणि आपल्याला विचारलं काय, द रेशिओ ऑफ कॉस्ट प्राइस टू सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस टू सेलिंग प्राइस, 0 0 कॅन्सल, रेशिओ काय 1:3. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द कॉस्ट प्राइस ऑफ एन आर्टिकल इज रुपीज 1800, 1800 रुपये ही कॉस्ट प्राइस आहे. इफ द प्रॉफिट इज 32%, then selling price is, 100 रुपये जर समजा कॉस्ट प्राइस असेल तर त्याचे सेलिंग प्राइस किती आहे 32%. म्हणजे 100ला घेतलं तर 132ला विकले, 100ला घेतलं तर 132% प्रॉफिट आहे, म्हणजे 100ला गेले 132ला विकले. द कॉस्ट प्राइस 1800 असेल म्हणजे 1800ला घेतलं असेल तर कितीला विकावं लागेल, तर 1800 क्रॉस मल्टिप्लिकेशन इंटू 132 भागेला 100, 0 0 कॅन्सल. बघा 18 दूनी 36, 6 हातचे आले 3, 18 3 54 3 87, 7 हातचे आले 5, 18 58 23, 2376. ऑप्शन नंबर बी. परत बघा, द कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल 1800, इफ द प्रॉफिट पर्सेंट इज 32, म्हणजे 100ला घेतलं तर 132ला विकलंय, प्रॉफिट पर्सेंट 100ला घेतलं तर 132ला, 32% प्रॉफिट आहे. तर 1800ला घेतले असतील तर कितीला विकले, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1800 इंटू 132 डिवाइड बाय 100, 2376 विल बी आन्सर. बघा नेक्स्ट, Aman bought bike for rupees 18,000. He spent 20% of the amount that he had paid for buying it for its repair. Then he sold the bike to Charu and earned a profit of 25%. Find the amount paid by Charu to Naman. नमनने एक बाईक घेतली, त्याची किंमत होती 1800 रुपये. CP जी आहे ती आपली 1800 रुपये, 18,000 रुपये आहे. He spent 20%. 20% of what? 20% कशाच्या, याच्या 20%, म्हणजे 1800च्या 20%. 5 3 15 5 7 30 00. म्हणजे CP काय होईल त्याची, जे आपल्या खिशातून जाते त्याला आपण CP म्हणतो. मग आपल्या खिशातून काय गेलं, पहिले तर गेले 18,000 घेतले गेले, नंतर त्याच्या रिपेअरसाठी आपण खर्च केले ते किती गेले 3600 रुपये गेले, जे आपल्या खिशातून जाते त्याला कॉस्ट प्राइस म्हणतात, त्याला आपण CP म्हणतो. किती झाले 6, 8 आणि 3 11 1 हातचे आले 2. सॉरी, जे आपल्या खिशातून जाते त्याला आपण कॉस्ट प्राइस म्हणतो. 0 0 6, 21,600 आपली कॉस्ट प्राइस आहे. And then he sold the bike to Charu and earned 20% profit, 25% profit. 25% प्रॉफिट म्हणजे 100ला घेतले ते 125ला विकले, आणि त्याने घेतले कितीला 21,600ला घेतली त्यानं बाईक, तर कितीला विकली 125 ला आपण बाजूला घेऊ. 100ला घेतले तर 125ला विकले, 100ला घेतले तर 125ला विकले, तर 21,600 जर त्याने घेतले असेल तर कितीला विकले, 100ला घेतले तर 125ला विकले, आणि 21,600ला घेतले असेल तर किती लागले 125 इंटू 21,600 डिवायडेड बाय 100, 25 5 25 चूक 4 25 4 चूक 16 0 0 5 5 इंटू 5,400 0 0 4 25 0 8 2 5 5 25 2 27, म्हणजे ना 27,000ला
ही चारूला विकली. आपल्याला विचारलेलं का फाइंड द अमाऊंट पेड बाय चारू, म्हणजे चारून नमनला किती रुपये दिले, तर 27,000 रुपये दिले. बघा परत बघा, नमन बॉट अ बाईक फॉर रुपीज 18,000, 18,000मध्ये घेतली. तर 20% जे अमाऊंट मध्ये जे बाईक घेतली त्याच्या 20% रिपेअरवर खर्च केला. मग आपली कॉस्ट प्राइस म्हणजे काय असते की जे आपले केले जाते ते 18,000 तर पहिले गेलेच, पण जे रिपेअरिंगसाठी त्याला 3600 रुपये आले खर्च आला. तो 18,000 प्लस 36, 21,600 त्याची झाली कॉस्ट प्राइस. आणि त्याने विकली कितीला, 25% प्रॉफिट ना, म्हणजे 100ला घेतली असेल 125ला विकली, 125ला विकली. मग 21,600ला घेतली असेल तर कितीला विकली, तर आन्सर आहे 27. नेक्स्ट बघा, by selling an article for rupees 102, there is a loss of 15%. When the article sold for rupees 134.40, the net result in the transaction is. बघा, एक 100 रुपयाला जर घेतली, विकत घेतली आपण, कॉस्ट प्राइस लॉस आहे म्हणजे 85 रुपयाला विकली, सीपी 100 तर 15% लॉस. आणि जर 102 ला सेल केलं म्हणजे बाय सेलिंग अन आर्टिकल फॉर 102, 102 रुपयाला जर विकली तर 15% लॉस आहे, म्हणजे 100ला घेतलं तर 85लाच विकावं लागेल. आपल्याला याची कॉस्ट प्राइस आधी काढायला लागेल. तो 102 इंटू 100 डिवाइड बाय 85, 17 सक 17 पंच 5 5 20, सो 120 ही झाली आपली सीपी. आता पुढे काय म्हणते, वेन द आर्टिकल इज सोल्ड फॉर 134.40, आता 120 ला घेतलं, 134.40 ला विकलं म्हणते. द नेट रिझल्ट म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे प्रॉफिट होणार आहे की लॉस होणार आहे, काय होणार आहे. आधी बघा, आधी 100ला घेतलं होतं तर 85ला विकलं, म्हणजे 102 रुपयाला विकलं तर लॉस झाला 15%. आपण त्याची कॉस्ट प्राइस काढली, कॉस्ट प्राइस आली आपली 120. आता 120ला घेतला आपण आणि विकलं की गेला 134.40ला, त्याच्यामध्ये काय होईल, 120ला घेतलं 134.40ला विकलं, जर 100ला घेतलं असेल तर कितीला, 134.40 इंटू 100 डिवाइड बाय 120. आता हे बघा, पॉईंट नंतर 2 झिरो आहेत, हे 2 झिरो आहेत, हे कॅन्सल होऊन जातील. हा झिरो हा याच्यासोबत कॅन्सल होऊन जाईल. 12 1 12, खाली आला 1, 12 1 12 आणि 12 24. म्हणजे 100ला घेतलं तर 112ला, म्हणजे किती, 12% प्रॉफिट होईल ना. 100ला घेतलं तर 112ला विकावं लागेल, म्हणजे 12% त्याला प्रॉफिट होऊन जाईल. तर ऑप्शन इज 12% गेन. बघा, बाय सेलिंग अन आर्टिकल फॉर रुपीज 102, 102 रुपयाला जर विकलं तर आपल्याला 15% लॉस होते, म्हणजे 100ची वस्तू 85ला विकावी लागते. त्यानुसार आपण कॉस्ट प्राइस काढली, कॉस्ट प्राइस झाली 120. आता म्हणजे 120ची वस्तू 134.40ला विकल्यावर किती पर्सेंट लॉस किंवा प्रॉफिट होईल, ते 120ची 134ला विकल्यावर 120ची 134ला 134.40ला विकली तर 100ची कितीला, आन्सर आहे 112. 112 म्हणजे 100वर 12% प्रॉफिट. आन्सर ऑप्शन ए. बघा, selling price of first article is rupees 960 and cost price of second article is rupees 960. If there is a profit of 20% on first article and loss of 20% on second article, then what will be the total loss? There is a profit of 20% on first article, म्हणजे 120, आणि आपल्याला सेलिंग प्राइस ऑफ फर्स्ट आर्टिकल दिलेले 960. कॉस्ट प्राइस ऑफ फर्स्ट आर्टिकल काही 960 इंटू 100 डिवाइडेड बाय 120, 0 0 12 8 96, हा 0 हा 0, 800. तो फर्स्ट आर्टिकलची सीपी काही आली आपली 800 रुपये. अँड लॉस ऑफ 20% ऑन सेकंड आर्टिकल, म्हणजे 100ची वस्तू असेल तर 20% लॉस म्हणजे 80ला विकावं लागेल. आणि कॉस्ट प्राइस ऑफ सेकंड आर्टिकल इज 960. कॉस्ट प्राइस ऑफ सेकंड आर्टिकल, हे सेकंडचं झालं, सेकंडचं आहे, हे फर्स्टचं झालं. इथून आपण फर्स्टची कॉस्ट प्राइस काढली
आणि सेलिंग प्राइस आपल्याला फर्स्ट दिली होती. इथे सेकंड मध्ये कॉस्ट प्राइस दिलेली आहे, आपल्याला काढायची आहे सेलिंग प्राइस. तो 960 इंटू 80 अपॉन 100. 0 0 कैंसिल, हा 0 कैंसिल. चलिए 8 इंटू 6 40, 48. 8 नंबर 3 4 77 7 40 768. म्हणजे एसपी आली आपली सेकंडची 768. पहिल्याची सीपी आली 800. तर बघा टोटल सीपी किती आली 800. टोटल सीपी किती आली, टोटल कॉस्ट प्राइस किती आली, पहिल्याची आली 800. टोटल सीपी आली 800 प्लस दुसऱ्याची आहे 960 ऑलरेडी दिलेली आहे. 0 6 1760 आपली टोटल सीपी आली 1760. आणि टोटल एसपी किती आली बघा 768 प्लस 960. आठ 6 6 12 2 हात चालले 10 7 17. म्हणजे टोटल एसपी आली आपली 1728 आणि टोटल सीपी आली आपली टोटल सीपी केली 1760. म्हणजे आपण 1760 मध्ये घेतलं आणि 1728 मध्ये विकलं. आपल्याला लॉस किती झाला, व्हॉट विल बी द टोटल लॉस. टोटल लॉसचा फॉर्म्युला आहे आपला सीपी मायनस एसपी. 1760 मायनस 1728. 10तून 2 8 गेले 2 राहिले, 6तून 3 गेले 3 राहिले 0 0. 32 रुपये आपल्याला टोटल लॉस झाला. परत एकदा सांगू बघा. कॉस्ट प्राइस ऑफ फर्स्ट आर्टिकल दिलेली आहे आपल्याला 960 आणि सेकंड आर्टिकलची फर्स्ट आर्टिकल सेलिंग प्राइस दिलेली आहे आणि सेकंड आर्टिकलची कॉस्ट प्राइस दिलेली आहे. त्याच्यावरून आपण फर्स्ट मध्ये 20% प्रॉफिट झाला आणि सेकंड आर्टिकलवर 20% लॉस झाला. त्या दोघांची कॉस्ट प्राइस काढली. दोघांच्या कॉस्ट प्राइस नंतर आपण त्यांची ऍडिशन केली तर कॉस्ट प्राइस टोटल आली आपली 1760 आणि सेलिंग प्राइस आपली आली 1728. आपल्याला विचारलं टोटल लॉस किती झाला, तर एसपी मायनस सीपी इज इक्वल टू टोटल लॉस. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Harshad bought 15 pieces of DVD players at rupees 4500 each and sold all of them at the total price of rupees 81,000. What is percent profit earned in the deal? बघा त्यानं 15 DVD प्लेयर्स आणल्या 45,000 रुपयाची एक. म्हणजे त्याने टोटल किती जे विकत घेतल्या, म्हणजे आपल्या खिशातून पैसे गेले, जिथे आपल्या खिशातून पैसे जाते काय असते कॉस्ट प्राइस. म्हणजे 15 पीसेस आणले त्यानं, प्रत्येकाची किंमत होती 4500. म्हणजे टोटल किती झाली 15 0 0 15 5 75 5 4 7 15 60 आणि 6 7 67. म्हणजे टोटल त्याची सीपी झाली 67,500 आणि विकलं कितीला त्यानं 81,000. व्हॉट इज द पर्सेंट प्रॉफिट. आपल्याला पर्सेंट प्रॉफिट माहितीच आहे. पर्सेंट प्रॉफिट एसपी मायनस सीपी अपॉन ऑलवेज सीपी. एसपी मायनस सीपी अपॉन ऑलवेज सीपी इंटू 100. एसपी मायनस सीपी अपॉन सीपी इंटू 100. तर बघा इथं किती येईल 81,000
67,500 अपॉन 67,000 इंटू 100 তিরিশ করলে तो पर्सेंट प्रॉफिट बघा 81,000 आणि 67,500 अपॉन 67,500 इंटू 100 याच्यातून बघा 0 मायनस 0 0 0 मायनस 0 0 10तून 5 गेले 5 राहिले 11तून 8 गेले 3 राहिले 8तून 7 गेला 1 राहिला इंटू 100 2 0 कॅन्सल 2 0 कॅन्सल इथं 25 चूक 100 25 दुनी 50 25 7 175 बघा 27 1 27 27 5 135 5 इंटू 4 20 तो आपल्याला पर्सेंट प्रॉफिट किती झाला 20%. बघा परत हर्षदने 15 DVD प्लेअर घेतले 45 रुपयाचा एक म्हणजे त्याची कॉस्ट प्राइस झाली 67,500 आणि विकलं कितीला 81,000ला सेलिंग प्राइस झाली 81,000. आपल्याला विचारलं पर्सेंट प्रॉफिट किती तर पर्सेंट प्रॉफिट म्हणजे किती पर्सेंट प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रॉफिट किंवा लॉस हा नेहमीच कॉस्ट प्राइस वरच होतो म्हणून डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100 81,000 मायनस 67,500 अपॉन 67,500 इंटू 100. आफ्टर सॉल्विंग दिस हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला 20% आन्सर येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा cost price of two articles is same. The tradesman got profit of 40% on first article. 100ची वस्तू असेल 40% प्रॉफिट म्हणजे 140 ला विकली 100ला घेतली 140 ला विकली हे फर्स्ट आर्टिकल वर दोघांची कॉस्ट प्राइस सेम दिलेली आहे. सेलिंग प्राइस ऑफ सेकंड आर्टिकल इज 25% लेस दॅन द फर्स्ट आर्टिकल. आता हे त्याची सेलिंग प्राइस आहे फर्स्ट आर्टिकलची आणि सेकंड आर्टिकलची जी सेलिंग प्राइस आहे ती 25% लेस दॅन फर्स्ट आर्टिकल म्हणजे सेलिंग प्राइस याच्यापेक्षा 25% लेस आहे 140 चे 25% 25 चूक 100 4 त्रिक 12 4 25 तो 140 मायनस 135 105 सेकंड आर्टिकलची सेलिंग प्राइस 105 आणि कॉस्ट प्राइस सेम आहे सेकंड आर्टिकलची कॉस्ट प्राइस बघा फर्स्ट आर्टिकलची कॉस्ट प्राइस 100 आहे आणि 40% प्रॉफिट आहे म्हणजे सेलिंग प्राइस आहे 140. सेकंड आर्टिकलची कॉस्ट प्राइस आपल्याला सेम दिलेली आहे म्हणजे जी फर्स्टची होती 100 आणि सेकंड आर्टिकलची जी आहे ती आपल्याला सांगितले की 25% लेस दॅन द फर्स्ट आर्टिकल म्हणजे 140 चे 25% 105 आणि त्याच्यापेक्षा लेस आहे म्हणजे 140 चे 25% म्हणजे 35 आपण याच्यातून 35 मायनस केले 105. आपल्याकडे आता दोन्ही फर्स्ट आर्टिकलची कॉस्ट प्राइस 100 दुसऱ्याची कॉस्ट प्राइस आपल्याला सेम दिलेलं 100 पहिल्याची सेलिंग प्राइस 140 दुसऱ्याची सेलिंग प्राइस 105. आपल्याला त्याला फाइंड द ओव्हरऑल प्रॉफिट पर्सेंट बघा आता दोघांचं बघा 100 आणि 100 200 ला घेतलं आणि 225 ला विकलं म्हणजे टोटल आपली टोटल कॉस्ट प्राइस किती आली टोटल कॉस्ट प्राइस आली आपली 200 आणि टोटल सेलिंग प्राइस किती टोटल सेलिंग प्राइस आली आपली 240. आपल्याला विचारलेलं आहे प्रॉफिट पर्सेंट 240 प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू 245 minus 200 upon cost price
into 100. 45 upon 200 into 100. 100 का 100 100 दुनी answer will be 22.5. So answer option D. Answer option D 22.5. Next question बघा. Next question. The profit earned after selling an article for rupees 1754 is the same as loss incurred after selling the article for rupees 1492. What is the cost price of the article? बघा. The profit earned, profitचा फॉर्म्युला आपला सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस 1754 is the same as loss incurred after selling the article for rupees. आपल्याला काय म्हटलंय? प्रॉफिट earn after सेलिंग द आर्टिकल फॉर रुपीज 1754. 1754 ला जब आपण एखादी वस्तू विकली तर तो लॉस सेम होईल. कितीला होईल? कसा होईल सेम? लॉसचा फॉर्म्युला आपला कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस, तर 1492 ला. प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट अर्न आफ्टर सेलिंग. सेलिंग म्हणजे आपली सेलिंग प्राइस आहे 1754, सेम आहे म्हणजे इज इक्वल टू लॉस. लॉस म्हणजे कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कधी? जर 1492 ला विकलं तर. आफ्टर सॉल्विंग दिस इक्वेशन, हे जर इक्वेशन आपण सॉल्व केलं तर बघा 1754 मायनस तिकडं प्लस येईल 1492 इज इक्वल टू सीपी 2cp. cp हा मायनस इक्वल टू 2cp. therefore 2cp is equal to 2 आणि 4 6, 9 आणि 5 1404, चला 1, 5 आणि 7 1202, चला 1 3. cp is equal to 32 से 46 डिवाइडेड बाय 2, 16 आणि 32, 2 4 2 6. सो 1623 आपला आन्सर आहे. बघा काय होतं आपल्याला प्रॉफिट अर्न आफ्टर सेलिंग अन आर्टिकल फॉर रुपीज 1754. प्रॉफिट म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इज सेम म्हणजे इज इक्वल टू द लॉस इनकर्ड आफ्टर सेलिंग द आर्टिकल फॉर रुपीज 1492. लॉस म्हणजे कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. दोन्ही ठिकाणी आपल्याला सेलिंग प्राइस दिलेलं आहे आणि हे सेम दिलेलं आहे. इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपला आन्सर 1623. नेक्स्ट क्वेश्चन बघा. The ratio of cost price and selling price. Cost price and selling price चा रेशो दिलेला आहे 10:11. Then the profit percentage is, आपल्याला माहिती आहे प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100. सेलिंग प्राइस आपल्याला रेशो दिलेला आहे. आपण इथं किती घेऊ शकतो रेशो मध्ये? कोणतेही सेम नंबर मल्टिप्लाय करू शकतो किंवा तो घेऊ शकतो. रेशो विचारलेला आहे आपल्याला काय दिलं? प्रॉफिट पर्सेंटेज दिलेला आहे. सेलिंग प्राइस किती आहे? 11. कॉस्ट प्राइस 10 अपॉन कॉस्ट प्राइस किती आहे? 10 इंटू 100. 1/10 इंटू 100. 10 इंटू 10 100. So answer option B 10%. प्रॉफिट पर्सेंट किती? 10%. नेक्स्ट बघा. A man bought a pencil at the rate of 4 rupees 4. 6 पेन्सिल घेतल्या 4 रुपयाच्या and sold them at the rate of 4 6 रुपयाच्या. 4 रुपयाच्या 6 घेतल्या आणि 4 विकल्या 6 रुपयात. याच्यामध्ये विचारलं आपल्याला प्रॉफिट किती झाला. ही आपली सीपी 6 पेन्सिल घेतल्या 4 रुपयात
आणि 4 पेन्सिल विकल्या 6 रुपयात. पण आपल्याला हे सेम नाही येत नंबर. जर आपण एखादी वस्तू घेतो त्याच्यावर प्रॉफिट किंवा लॉस काढायचं तर त्या वस्तूंची संख्या सेम पाहिजे ना. ते सेम कसं करायचं? त्यांचं एलसीएम घ्यायचा. एलसीएम आहे 12. 6 आणि 4 एलसीएम 12. तर 6 ला 2 ने मल्टिप्लाय करू 2. याला मल्टिप्लाय 2 ने केल्यानंतर 7 दुनी 12. याला पण करायला लागेल 2 ने. तर 4 दुनी 8 म्हणजे आपली सीपी. याला पण 12 करायला लागेल तर 4 त्रिक 12. याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर याला पण 3 ने करायला लागेल. ती झाली आपली एसपी. याला 2 ने केलं तर आता आपल्याकडे सीपी आली, एसपी आली. आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट हिज गेन इन द ट्रान्झॅक्शन इज पर्सेंट मध्ये विचारलेलं आहे. तर एसपी मायनस सीपी. एसपी मायनस सीपी अपॉन सीपी आपला फॉर्म्युला आहे. एसपी मायनस सीपी अपॉन सीपी इंटू 100 आपला फॉर्म्युला आहे ना. तर एसपी किती आहे? 18. सीपी किती आहे? 8 अपॉन सीपी 8 इंटू 100. 10 डिवाइडेड बाय 8 इंटू 100. 1000 इंटू 8. 8 12 96 खाली आले 4. 12.8 8 12 96 खाली आले 4. 8 पंचे 40. So 125% will be your answer. बघा 6 पेन्सिल्स घेतल्या 4 रुपयात आणि विकल्या कितीला? 4 पेन्सिल 6 रुपयाला. त्या दोन्ही पेन्सिलची संख्या वेगवेगळी आपल्याला एक करावं लागेल ना. एक करायसाठी आपण एलसीएम घेतला, दोघांचं एलसीएम 12. याला 12 करायसाठी 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. इथे 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे इथे पण करायला लागेल 8. म्हणजे 12 पेन्सिल 8 रुपयाला घेतल्या. आपण असं पण करू शकलो असतो की 6 पेन्सिलची किंमत 4 रुपये आहे तर एका पेन्सिलची किंमत किती ते कॅल्क्युलेशनसाठी भारी गेलं असतं. म्हणून याचा पण एलसीएम घेतला, त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं शांती करता. आता आपल्याकडे सीपी आहे, एसपी आहे. 18 8 गेले 10. 10 डिवायडेड बाय नेहमी कॉस्ट प्राइसवरच प्रॉफिट आणि लॉस होत असते. 10 divided by 8 into 100. After solving this, you will get 125 is your answer. Thank you.